हा दुसरा प्रसंग आहे। संबंधित जो कोणी ठेकेदार असेल त्याचं नाव सगळं प्रशासनाकडून आम्ही माहिती मागवलेली आहे व पहिला अपघात झाल्यानंतर जो दुसरा अपघात तिथे झाला तरी आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई का नाही, असा कोण बडा ठेकेदार आहे त्याची सुद्धा माहिती आम्ही आता प्रशासनाकडून मागवलेली आहे। प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालतंय, ज्या ठिकाणी काल निलेश कोतकरांचा मृत्यू झाला, ॲक्सिडेंट झाला, त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही, पण जुना ज्या ठिकाणी तो रस्ता केला आहे, डांबरीकरण केले, त्या रस्त्यावर खड्डा पडला आहे रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण पाणी साचले, रस्त्यावर पूर्ण गाळ होता। त्यामुळं हा निलेश गाडी घेऊन चालला होता, समोरून एक ऑडी येत होती, तर त्यामुळे तो खड्डा वाचवायला गेला तो ऑडीवाला आणि त्या ऑडीवाल्याने याला धक्का दिला आणि हा माणूस खाली पडला, छातीला मार लागला, मग त्याचा मृत्यू झाला। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही, पण जे जुनं काम झालेलं आहे डांबरीकरण गेल्या 2-4 वर्षापूर्वी, आता मनपा प्रशासनाने ते खड्डे बुजवायला पाहिजे होते, ते खड्डे बुजवले नाही म्हणून तो अपघात झालेला आहे। म्हणून ते त्याच कारणीभूत शहर अभियंता आहे, बांधकाम विभाग आहे, मनपा प्रशासन आहे। म्हणून आम्ही आज त्या बालिकेला घेऊन आम्ही पती पत्नी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने बंडी भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या आंदोलनावर बसलो आणि आता आयुक्त बोलले, आमच्याशी चर्चा केली। आमची एकच मागणी होती आज की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलीच्या भविष्याबद्दल काय करणार आहे हे आम्ही विचारला आज आलो होतो प्रशासनाला। मग आयुक्त मॅडम बोलले की त्या मुलीला आम्ही न्याय देऊ, त्यांना नोकरी देऊन त्या आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत ठोस होईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे। म्हणून आम्ही आजचं आंदोलन थांबवलं आहे। जर लवकरात लवकर त्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही लवकरच एकनाथ शिंदे साहेबांची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोतकर कुटुंबियांना घेऊ आणि भेट घेऊ आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ। सत्ताधारी पक्षात जरी असलो पण आम्ही सत्तेत वाहून गेलेलो नाही। आम्ही शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक आहोत। ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी उभं राहणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडलं आज। ठेकेदारांना कोणाचा आशीर्वाद आहे नाशिककरांना माहिती आहे आणि आम्ही आता विशेष महासभा जी होणार आहे त्या महासभेत आम्ही उघडपणे जाहीर करणार आहोत। सत्तेतून बाहेर पडणारा महानगर प्रमुख तुम्ही आणि आमच्या सोबत लढा, आम्ही तुमच्या सोबत लढतो। सत्तेतून बाहेर पडण्यापेक्षा विरोधकाची भूमिका आमचे ऐका ना, शिवसैनिक करत ऐका ना, तुम्ही आत्ताशी आले, आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन करताय। नाही नाही ऐका ना, आपलं काम ऐकून घ्या, ऐका ना, पोरजे सरकार तुमचं राजकारण आम्हाला सगळं ऐका ना, तुमचं तात्पुरतं राजकारण आहे हे बघा, हा भावनिक विषय, याच्यामध्ये कुठलं राजकारण करण्याची आवश्यकता शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती आणि ऐका ना पोरजे सरकार याच्यामध्ये राजकारण भावनिक भाग आहे, याच्यामध्ये कुठलं राजकारण आपण कोणाशी मला तर निश्चित त्याला ऐकून घ्या, संबंधित जो काही विषय आहे तो मार्गी लागेल। हे बघा तुमचं आंदोलन कुठे, विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पाहिजे। तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक म्हणून, तुमची भूमिका काय इतक्या दिवसात, काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही, तुम्ही काय आंदोलन केलं? तुम्ही सभागृहात काय आंदोलन केलं? सभागृहात तुम्ही आम्हाला बोलू दिलं, बोललो आम्ही 1-1 तास बोललो, काही नाही आम्ही बघा आमची भूमिका 6 महिन्यासाठी निलंबन, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय। आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती, तुमची शिवसेना राजकारण करते। विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाहीये, होणार 100% डिक्लेअर केली, आज केली, आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर केली, आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला होता, आम्ही मागणी केली, पत्रव्यवहार आम्ही केलेलं आहे। हे बघा विरोधक म्हणून तुमची कुठली भावाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत। बरोबर आहे, जबाबदारी झटकायची त्यापेक्षा आम्ही सत्तेतून बाहेर या, आमच्या सोबत उभे राहा। काय तुमचं आंदोलन दाखवा तुम्ही आतापर्यंत, विरोधी पक्षातच आहे ना आम्ही, तुम्ही सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी गरज आहे तिथं आंदोलन करायचं, तिथं आंदोलन करणार आम्ही। बरोबर, म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता? खात्याबद्दल आंदोलन आहे, मग खड्डे कसे काय पडले? ती जबाबदारी कोणाची? जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, त्याच्यावर दाखल सांगितलं नाही, आश्वासन दिले ना। बघा 2 महासभेपूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, पुढे गुन्हा दाखल झाला, ठीक आहे ना, कसं दाखल होतं त्याला बघू आता का म्हणजे अजून किती बळी तुमचे उपमहापौर शेजारी होते रुलिंग करताना, कधी होणार? हे बघा रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला, म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाला? याच्या पुढे कुठला अपघात होता कामाने संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे आम्ही सांगितलं आहे। पण तुम्ही आता का सांगताय? आपण दोन्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वटणीवर आणू। चला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख
तर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आमनेसामने आलेले आहेत. खड्ड्यामुळे हाकनाक एक जीव गेलेला आहे आणि त्या संदर्भात शिवसेनेने निदर्शनं केलेली आहेत. दोन्ही शिवसेना यावेळेला आमनेसामने आल्या. खड्ड्यांमुळे जीव गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जखमी निलेश कोतकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता आणि रस्त्यांची कामं करावीत, त्यानंतर कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. तर नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणखीन एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंबड MIDC परिसरात एक्सलो पॉइंट या ठिकाणी चिखल आणि खड्ड्यांमुळे झालेल्या दुचाकी अपघातात 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. तर गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. रस्त्यांच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते आणि शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरती सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झालेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. एवढंच आम्हाला जे दुःख झालं, हे खड्डं मात्र आमचं, खड्ड्यांमुळे खड्डे गेले, आम्ही खड्ड्यात घुसलो, तर आमचं खड्डं कोण भरून देणार आहे आज आम्हाला? आमचा पोरगा तर चालला गेला ना. आज एवढ्या पोरीचं काय एवढ्या याच्यात तिला सोडून गेला ना तो. जर तसं नसतं, रस्ते नीट नसते तर कशाला आमच्या पोराचं सत्यानाश झाला असता हो. पण आमच्या तर गेलं, सगळं गेलं आमचं. तुम्ही इकडच्या तिकडे काही करू नका. जे सामान्य जनतेसाठी आहे ना सुखी सोयी, त्या पहिले व्यवस्थित करा. लोक तुमच्याकडे काहीच मागणार नाही. तुम्ही रस्ते सगळं, पाणी व्यवस्थित सगळं हे करा. तुम्हाला सगळं चांगलं मिळतं, पण आम्हाला काही मिळत नाही. तुमच्यासाठी 4 व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते. सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस 4 व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या 2 व्हीलर नाही तर सायकलीनेच जाणार आहे. त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर कसं होणार आहे? ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत आणि ते सांगतात की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो, खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4थी घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागणी केली, आंदोलन केलं, म्हणून आता महासभा होणार. बघा, राजकारण करते या मुद्द्याचा. तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात. सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यांवर बसून आंदोलन करताय. आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते. हे सगळं कुठंतरी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पोटात दुखलं आणि त्यांना लोक नाव ठेवायला लागले की तुम्ही काय करताय. म्हणून शिंदे गटाचे 2च नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करताय. मग बाकीचे नगरसेवक कुठं आहे? शिंदे गटाचे गटनेते कुठं आहेत? सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेने येणं अपेक्षित होतं. हे बघा, शिंदे सेनेचे उपमहापौर आहेत, शिंदे सेनेचे गटनेते नाहीये आणि त्यांनी सत्तेत असून आंदोलन करणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. ही कुठंतरी भारतीय जनता पार्टीची ते लाचारी करताय. यांनी त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा होता तर आंदोलन करण्याची गरजच नाही. महापौरांनी आणि आयुक्तांनी त्वरित त्यांना मदत जाहीर करायला हवी होती. आज ते पीडित कुटुंब या ठिकाणी गेल्या 2 तासापासून बसले, ना आयुक्त आले ना महापौर आले. आणि जे शिंदेची सेना आज आंदोलन करते, मग त्यांचे उपमहापौर का नाही आले या ठिकाणी? महापौर उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की शहरातले खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही पाहणी करतो आहोत आणि तत्काळ खड्डे बुजवले जातात. जर महापौर
आणि उपमहापौर जर पाहणी करताय, पाहणी करण्यापेक्षा या पीडित कुटुंबांना भेटणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ते आले नाहीये. जर महापौर पाहणी करताय तर उपमहापौरांनी इथे यायचं. त्यांच्या संघटनेचा महानगर प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतोय, मग काय येत नाही. तर यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, ताळमेळ नाहीये. त्यांचे नगरसेवक अतिशय दुःखी आहे. ते पश्चाताप करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठी चूक केली, त्याच्यामुळे आज त्यांचा एकही नगरसेवक या ठिकाणी आलेला नाही. खड्ड्यांच्या प्रश्नावरून तुम्ही इथे आला होता, त्या कुटुंबासमोरच 2 शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी होते, खडाजंगी बघायला मिळाली, हे शाब्दिक चित्र बाचाबाची सगळं सुरू होतं. हे सगळं चुकीच्या पद्धतीने हे जे त्या पीडित कुटुंबासमोर हे झालं, याचं कारणच असं आहे की जर तुम्हाला पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही त्वरित आयुक्त आणि महापौरांना बोलून पण न्याय देऊ शकला असता. मग तुम्ही पीडित कुटुंबाला सारखं कॅमेऱ्यासमोर घेऊन येऊन कोण राजकारण करताय? आंदोलन काय करताय तुम्ही? सत्तेत आहात ना, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आंदोलन करतोय. मग पीडित कुटुंबाला सोबत घ्यायचं आणि मीडियासमोर येऊन आंदोलन करायचं आणि 2च नगरसेवक येत आहे. मग तुमचे उपमहापौर कुठे गेले? लावा शिंदे साहेबांना फोन, लगेच ऑन द स्पॉट निर्णय द्या. शिंदे साहेबांचं काम तर तसंच आहे ना की फोन केला की लगेच निर्णय होतो. मग या पीडित कुटुंबाचा निर्णय काय होत नाही? म्हणजे नाशिककरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे की खड्ड्यात पडल्यावर मृत्युमुखी पडले की 10 लाख रुपये भेटतात. असं का? ही चौथी दुर्दैवी घटना घडली आणि 5वी आणि एकाच कुटुंबाला तुम्ही पैसे दिले. का बरं दिले? मग हे फक्त देखावा केला का? आज दुर्दैव हे आहे कुंभमेळा